रोज तेच तेच नाश्ता खाऊन कंटाळा आला असतो आणि वेगळं काय बनवायचं हा प्रश्नही एवढा अवघड प्रश्न आहे की प्रत्येकाला पडतो. तर त्याचकरिता मंडळी आज आपण मस्तसा हाय प्रोटीन वेगळ्या प्रकारचा नाश्ता बघणार आहोत. सकाळी पोट भरून नाश्ता केलं पाहिजे हे बरेच जण सांगतात, म्हणजे सगळेच सांगतात आणि खरंच प्रत्येकाने केलंच पाहिजे. पण रोज वेगळ्या प्रकारचा नाश्ता तरी काय बनवावं हाही प्रश्न प्रत्येकाला पडतो. तर त्याचकरिता मंडळी आज आपण नवीन नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत. तर जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा. त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील. तर सर्वात आधी आपल्याला अंडी घ्यायचे आहेत. तर इथे मी 2 अंडी घेणार आहेत. फोडून अंडी चांगलीच फेटून घ्यायचे आहेत आपल्याला. सुरुवातीला मीठ वगैरे काहीच घालायचं नाहीये, फक्त फेटून घ्यायचे आधी. हे बघा, इतपत फेटून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत डोसाचं पीठ. आता डोसा पीठ म्हणजे इडलीचं पीठ. इडलीचं पीठ थोडंसं पातळ केलं की डोसाचं पीठ होतं. इडली डोसा कसं बनवायचं हे बरेचशा रेसिपीजमध्ये मी दाखवलेले आहेत. रात्री तांदूळ आणि उडीद डाळ भिजत ठेवायची 7 ते 8 तास. सकाळी ग्राइंड करून छान फेटून पुन्हा फर्मेंट होण्यासाठी 5 ते 6 तास ठेवायचे आणि त्यानंतर छानसा असा फर्मेंटेड पीठ आपल्याला मिळतो. बरेच जण विकत घेतात, पण जर तुम्हाला विकत घ्यायचं नसेल, घरच्या घरी बनवायचं असेल तर रेसिपीज मी दाखवलेली आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याची लिंकसुद्धा देत आहे. तर 2 अंड्यांना 1 वाटीभर आपल्याला डोसाचं पीठ घ्यायचे आणि हे याच्यामध्ये मिक्स करायचे. आता पुन्हा हलकंसं मिक्स करून घ्या. आता याच्यामध्ये बाकीचे साहित्य घ्यायचे आहेत. ज्यांना रोज सकाळी प्रोटीन हाय रिच प्रोटीन नाश्ता हवा असतं ते रोज अंडी खातात, पण रोज रोज तेच आपण जेव्हा खातो तेव्हा आपल्याला असं वाटतं काहीतरी नवीन असलं पाहिजे. तर ह्या प्रकारे तुम्ही डोसाचं पीठ घालून छान असा फ्लफी ऑमलेट किंवा डोसा उत्तप्पा तुम्ही काहीही म्हणू शकता. याच्यामध्ये 1 वाटी कांदा घातला आहे, अर्धी वाटी टमॅटो घालायची आहे, त्याचसोबत हिरवी मिरची तिखटपणासाठी, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा लाल तिखट आणि आता घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ. मीठ तुम्ही हलकंसं चाखून कमी जास्ती करू शकता, कारण बरेच जणांना थोडं जास्तीचं मीठ लागतं, तर बरेच जण खूप कमी मीठ खातात आजकाल. तर मंडळी हे बघा, आपलं बॅटर तयार आहे. आता छोटे छोटे उत्तप्पे आपण बनवू शकतो, खूप मोठा डोसा बनवू शकतो किंवा आप्पे पॅनमध्ये आप्पेसुद्धा आपण बनवू शकतो. असे खूप सारे ऑप्शन्स आहेत, पण चवीला खरंच खूप छान लागतो. तर चला आपण बनवायला घेऊया. तर पॅनमध्ये 1 चमचा भरून बटर घ्यायचं आहे. आता पॅन इथे बघा, मी असं खोलगट पॅन घेतलेला आहे, कारण जेव्हा आपण बॅटर याच्यामध्ये ओतणार तेव्हा कमी साईजमुळे बॅटर वरपर्यंत होईल आणि छान असा फुललेला डोसा म्हणजे फुललेला उत्तप्पा आपल्याला दिसेल. तर बटर छानपैकी गरम झालेला आहे. आता याच्यामध्ये फक्त आपल्याला हे ओतायचं आहे. हे बघा, खूप जाड होणार आहे हा, म्हणून लो फ्लेमवर आपल्याला शिजवायचं आहे. गॅस हाय फ्लेमवर ठेवायचं नाही. अंडं खूप लवकर शिजतं आणि जसं की याच्यामध्ये आपलं इडली डोसाचं बॅटर आहे ते सुद्धा लवकर शिजतं, जास्ती वेळ लागणार नाही आहे. वरची लेअर व्यवस्थितपणे शिजण्यासाठी आता आपण वरून झाकण देऊया. तर झाकण देऊन ठेवायचं आहे आपल्याला आणि शिजता शिजता आपल्याला दिसेलच की वरची लेअर कितपत झाली आहे. तर साधारण 3 ते 4 मिनटं लो फ्लेमवर आपल्याला शिजवायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनटं झालेली आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता की वरची लेअर थोडीशीच बाकी आहे. तर आता आपण फ्लिप करून घेऊया आणि छान आहे बघा, छान सुटले आणि आरामात फ्लिप करू शकतो आपण. आणि जर तुम्हाला अशी भीती वाटत असेल, फ्लिप करायला जमत नसेल, तर सोपी टेक्निक तुम्हाला दाखवते. वरती प्लेट ठेवायची, फ्लिप करायचं आणि प्लेटमधनं पुन्हा याच्यामध्ये घालायचं. पण आपण करू शकतोय. बघा, छान रंग आलेला आहे. आता खालची बाजू आपण फक्त 1 मिनिट ठेवणार आहोत. तर मंडळी आजचा आपला नाश्ता झालेला आहे आणि हे बघा छान फुललंय. इथे जाळी पडली आहे कारण याच्यामध्ये फर्मेंटेड पीठ आहे आणि अंड्यामुळे छान
याला व्हॉल्यूम आलेला आहे, म्हणजे खूप फ्लफी झालेला आहे. तर या प्रकारे तुम्ही पोट भरून सकाळचा नाश्ता बनवू शकता. याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ब्रोकोलीन, मशरूम ते सुद्धा बारीक तुकडे करून घालू शकता. टोमॅटो कॅचअप किंवा कुठल्याही आवडीच्या चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता. पिझ्झाचा जर तुम्हाला फ्लेवर हवा असेल तर वरून तुम्ही चीज घालू शकता. शेवटच्या अर्धा मिनटं जेव्हा राहतो तेव्हा वरून ग्रेटेड चीज घाला. छान चीज मेल्ट होईल आणि त्यामुळे तुम्हाला पिझ्झाचा फीलसुद्धा येईल. हे बघा, ह्या प्रकारे असे तुकडे करा आणि सॉससोबत सर्व करा. तर मंडळी, हा बघा आजचा आपला नाश्त्याचा पदार्थ काय छान फुललं आहे बघा. थिकनेस बघा त्याची, आणि आतून सुद्धा व्यवस्थितपणे शिजलेला आहे. एकच बनवलं की दिवसभराचं असं मस्त गच्च पोट भरून नाश्ता आहे. तर मंडळी, आय होप तुम्हाला आजचा हा नाश्त्याचा प्रकार आवडला असेल. आता जेव्हा कधीही तुम्हाला इडली, डोसा किंवा ऑमलेट असं खायचा कंटाळा आला तर आजचा आपला नाश्ता तुम्ही नक्कीच बनवू शकता. तर बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.